उमरखेड येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील नवनियुक्त डायलिसिस सेंटरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली। आगीमुळे सेंटरमध्ये धुराचे लोट पसरले होते। मात्र उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रसंग राखून खिडकीच्या जाळ्या तोडून रुग्णांना बाहेर काढण्यात आले। यामुळे 8 रुग्णांचे प्राण वाचले। या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षिततेचा आणि महावितरणच्या हलगर्जीपणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। उमरखेड उपजिल्हा रुग्णालयात काही दिवसांपूर्वीच डायलिसिस सेंटरचे उद्घाटन होऊन ते कार्यान्वित झाले आहे। दुपारी 2च्या सुमारास सेंटरमधील एमसीबी बोर्डाजवळ शॉर्ट सर्किट होऊन ठिणग्या उडाल्या आणि आगीने पेट घेतला। यावेळी सेंटरमध्ये उत्तम गेमा जाधव, पार्वती राठोड, कैलास कुबडे, लक्ष्मण जाधव, प्रकाश अलट, सय्यद मुल्ला, मनशक कदम आणि सादिक शेख हे 8 रुग्ण डायलिसिस उपचार घेत होते। अचानक लागलेल्या आगीमुळे रुग्णांमध्ये मोठी घबराहट निर्माण झाली। आग लागल्याचे लक्षात येता डायलिसिस इंचार्ज अनंत खोब्रागडे, टेक्निशियन सोयब अहमद, परिचारिका संगीता कदम, ज्ञानेश्वर वानखेडे, सारंग भोयर आणि अनिरुद्ध हिंगाडे यांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले। धुरामुळे गुदमरण्याची भीती असतानाही या कर्मचाऱ्यांनी सेंटरच्या खिडकीची जाळी तोडली आणि त्यातून सर्व 8 रुग्णांना सुरक्षितरित्या बाहेर काढले। काही कर्मचाऱ्यांनी तातडीने अग्निशमन यंत्राचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळविले। आग लागल्यानंतर तातडीने वीज पुरवठा खंडित करण्यासाठी वीज वितरण कार्यालयात फोन करण्यात आला। मात्र तेथील कर्मचाऱ्यांनी मदत करण्याऐवजी तुम्हीच रिपीवर जाऊन लाईन बंद करा असे बेजबाबदार उत्तर दिले। वारंवार फोन केल्यानंतर अखेर वीज बंद करण्यात आली। एका शासकीय रुग्णालयात आणीबाणीची स्थिती असताना महावितरणने दाखवलेल्या या भूमिकेबद्दल नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय।